नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. श्री ज्योतिष सेवा राष्ट्रसंस्कृती अभियानाच्या या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. पुढे जाण्यापूर्वी मधल्या काळात मी बरेच व्हिडिओ केले होते, ज्यात धर्मनिर्णय, शास्त्रनिर्णय, काही परंपरा याच्यावरती ते मुद्दामून केले होते, सणावार केले होते. तेच पुढं आपण चालू ठेवणार आहोत. आजचा व्हिडिओ जो मी करतो आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला एकदा परत आठवण, चॅनल सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ त्याला धरून नाही आहे, वेगळ्या विषयावरती आहे, तरी तुमच्या इतर काही शंका असतील तरी कमेंट केल्या तरी चालतील. लाईक करा आणि नक्कीच सगळ्या ठिकाणी फॉरवर्ड करा. देऊळबंद 2 हे दुसरा भाग जो आला आहे त्याच्यावरनं मी रिव्ह्यूज किंवा मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडनं ऐकत होतो. मी स्वतः अजून तो पिक्चर नाही पाहिलेला, पण स्वामी समर्थच्या भूमिकेत मोहन जोशींचं काम चांगलं झालं आहे. ती जी स्त्री आहे शेतकऱ्याची, तिची भूमिका काही जण चांगले म्हणतात, काही जण आरडाओरडा झाला आहे, खूप असं वेगळं वाटतं आहे. देऊळबंद पहिल्यासारखा दुसरा नाही आहे असे रिव्ह्यूज काही येत आहेत. कोणाला तो आवडला नाही आहे, खूप आदळआपट केली आहे. म्हणजे स्वामी समर्थांना देवता, गुरु, धर्माच्या बाबतीत एक पठडी डोळ्यासमोर ठेवून पाहिलं जातं. त्यामुळं मग त्यांच्यावर ते असं बोलणं नको होतं. त्या बाईने वगैरे, त्या स्त्रीने भूमिका केलेली, म्हणजे स्वतः डायरेक्टरच्या धर्मपत्नी आहेत त्या. सगळे रिव्ह्यूज मी वाचले. मी म्हटलं मगाशी पिक्चर मी पाहिलं नाही, पण मला एकच सांगायचं बारीक विचार करा. साऊथमध्ये बोटातनं गोळ्या घालून तो समोरच्या विलनला मारतो, ते तुम्ही एंटरटेन म्हणून पाहता. असा कुठेतरी जादूसारखा हात उजवा डावा करून तो काहीतरी काढतो, ते पाहता. मध्ये काहीतरी एक मिथुन चक्रवर्तीच्या पिक्चरमधला मी सीन पाहिला होता कुठेतरी, की तो येतो आणि मग ते अशा गोळ्या हुकवतो वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालतात. हिंदी किंवा टॉलिवूड किंवा अगदी बॉलिवूडमधल्या सगळे चांगले पिक्चर पण आहेत, पण जे फसलेले पिक्चर आहेत तेही डोक्यावर घेता. मी म्हणतो तो पिक्चर करायला चुकला असेल, काहींना पटला असेल, काहींना पटला नसेल, तो योग्य असेल, अयोग्य असेल, धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून चुकीचा असेल, बरोबर असेल, चित्रपट म्हणून चांगला असेल, वाईट असेल, काही असू द्या. आपल्या मराठी माणसाने केलेला चित्रपट आहे. तो चुकला असेल, चांगला असेल, वाईट असेल, अयोग्य असेल, योग्य असेल, तरी आपण तो पाहायचाच, आपण त्याचं प्रमोशन करायचंच आणि आपण त्याला पाठिंबाच द्यायचा. अगदी डब्यातला टाको पिक्चरसुद्धा असतात, तर मी म्हणत नाही तुम्हाला, पण माझा मुद्दा समजून घ्या की खरोखर ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचा मांडलेला आहे. विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मी खरंच पूर्वी सर्वे आणि काम केलेले आहे. मधल्या 5-6 वर्षात मी मागं पडलो, मी नाही पुढं करू शकलो. कारण की ज्याच्याकडं सत्ता आहे, म्हणजे राजकारणी, ज्याच्याकडे वित्त आहे, त्यांचा कुणाचाही पाठिंबा मला किंवा तत्सम लोकांना मिळत नाही, त्याचा पाठपुरावा होऊ शकत नाही. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत आहे, त्याच्यावरती वाचा फोडलेली आहेत. काही शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे पैसा आहे तो शेती विकून लग्न समारंभ मोठे करतो वगैरे, असे प्रकार त्यात दाखवले आहेत. मी ऐकलेले सगळं किंवा रिव्ह्यूज पाहिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी ज्वलंत प्रश्न मांडलेले आहेत आणि आपल्या मराठी माणसांनी केलेले आहे. एखाद्या आक्रस्ताळेपणा त्या भूमिकेतनं त्या स्त्रीचा आला असेल, ते चुकीचा किंवा तो एखाद्या वेळेला जास्तीचा पण असेल, अतिशोक्ती असेल, पण चित्रपट म्हणून पाहायचाच आहे, पण मराठी चित्रपट म्हणून तो पाहायचा आहे. त्यामुळं तुमची ती जबाबदारी आहे. आपला मराठी चित्रपट आहे, त्याला प्रमोशन करणं. अवते त्या ॲक्टरला साऊथवाले अभिषेक वगैरे घालतात आणि ते डिशूमचे बंदूक हातातनं गोळ्या घालणारे, इकडनं ते गोळ्या हुकवणारा, असं करणारा, तसं करणारा, हे चित्रपट चालतात. हे चित्रपट तुम्हालाही मजा म्हणून चालतात. तेही लोक अभिषेक त्या ॲक्टरला घालून अगदी त्या डोक्यावरती घेतात. मग तुम्ही हे आपल्या लोकांसाठी करू शकत नाही. नवरा बायकोंनी म्हणजे डायरेक्शन असो, प्रोडक्शन असो, का भूमिका केली आहे, केवढं मोठं कार्य करतात ते. त्यांचे सगळे चित्रपट तुम्ही पाहिलेले आहेत. तेव्हा आपली जबाबदारी आहे तो चित्रपट पाहणं आणि एखाद दुसरी चूक झाली असेल, अतिशयोक्ती असेल, तरी त्या गोष्टी सांभाळून घेणं. खरोखर मी गॅरंटीड सांगतो की या साऊथच्या डब्यातल्या पिक्चरपेक्षा 100% हा सरस पिक्चर असणारच आहे, आहेच आहे. 5-10% चुका असतील तर सोडून द्यायच्यात. त्याच्यावरती उगीच रिव्ह्यूज देणं आणि कमेंट करणं हे सर्वस्वी चूक आहे. आपल्या माणसाला आपणच पाठिंबा देणं गरजेचं आहे. जय श्रीराम. त्यासाठी ही भूमिका मांडावी म्हणून मी हा व्हिडिओ केला होता. त्यामुळे नक्की पहा, मीही पाहणार आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आपण सगळ्यांना सांगावेत आणि मराठी माणसाला पुढं आणावं. सद्गुरू स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय महाराष्ट्र.